दोन्ही टीमला शुभेच्छा. 30 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती श्रीपद कडाली. पहिलाच बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु या ठिकाणी अगदी टप्पा पडल्यानंतर हा चेंडू डीप राहिलाय आणि तदनंतर पाहिला तर हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल म्हणजेच शून्य. शून्यातून सुरुवात करत असताना हे दोन्ही संघ 0 पासून 39 पर्यंत पोहोचायचं आहे. ते म्हणजेच जांभिवली ठाकूरपाडा टीमला. परंतु या ठिकाणी अजून एक वेगवान आणि तेज तर्रार चेंडू हा सुद्धा डॉट आलाय. सुरुवात चांगली पाहायला मिळते श्रीपद कडाले यांच्याकडनं, जे गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली, परंतु आता गोलंदाजी करायची आहे. दोन्ही हातानं मात्र नक्की या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही बाजूने चांगली कामगिरी करतात. परंतु या ठिकाणी फुल टॉस बॉल, परंतु हा बॉल जाईल सरळ लॉंग स्टॉपला. नशिबाची साथ मिळते टीम जांभिवली ठाकूरपाडा संघाला. चौकार. ओव्हर पिच बॉल स्वीप केलाय. फटका चांगला आहे. बॉल चालला स्क्वेअर लेगला, जाईल सरळ एक टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि सागरच्या बॅटमधनं हा लगातारचा दुसरा खणखणीत आणि दमदार चौकार. अगदी लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आले. सुरुवातीचे 2 चेंडू पाहिले तर डॉट, परंतु तदनंतर येणारे 2 चेंडूवरती 2 चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावफलकावरती. कमबॅक करावा लागेल भोज टीमला मैदानाच्या आत. ऑन साइडला हा फटकाही सुंदर आहे. व्हॉट अ शॉट. फ्रंट फूट वरती येऊन हा कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. लगातारचा तिसरा चौकार. सागर वाघ ऑन द फायर. चौकाराच्या मदतीने आपण पाहतायत 12 धाबा धावफलकावरती. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉल चला सरळ मिड ऑनला बीट करून सीमारेच्या पलीकडे हवांच्या लाटांवरती स्वार होऊन सीमारेच्या पलीकडे हा दमदार आणि दर्जेदार षटकार. षटक कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्याच ओव्हरमध्ये या मॅचची हवा काढली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 18 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. आता समीकरण सोपं झालंय. येणारे 24 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज आहे.